उपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर हा उपवासाचा नवीन कुरकुरीत पदार्थ नक्की ट्राय करा। 4 मीडियम साईजचे उकडलेले बटाटे घ्यायचे। बटाट्याची साल काढून बटाटे किसणीने किसून घ्यायचे किंवा मॅशरने मॅश करायचे। यामध्ये आता अर्धा कप साबुदाणा पीठ, अर्धा कप राजगिरा पीठ, बारीक केलेली हिरवी मिरची, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आणि चवीनुसार मीठ टाकून सर्व मिक्स करायचं आणि याचं घट्ट पीठ मळून घ्यायचं। आता पिठाचा एक छोट्या आकाराचा गोळा घ्यायचा आणि त्याचे छान असे कटलेट बनवून घ्यायचे। सर्व कटलेट बनवून झाल्यानंतर गरम तेलामध्ये टाकून घ्यायचे आणि आलटून पलटून छान असे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे। तुम्ही पाहू शकतात कटलेटला कलर खूप छान आलेला आहे। आता काढून घेऊया। तर अगदी कमीत कमी वेळात साबुदाणा न भिजवता उपवासाचे छान असे कुरकुरीत कटलेट बनून तयार झालेले आहेत। तर तुम्ही पण नवरात्री उपवासाला हे कटलेट नक्की बनवून बघा। एकदा बनवले तर परत बनवून खाल। हे कटलेट दह्यासोबत खायला अप्रतिम लागतात, तर नक्की करून बघा।